नमस्कार मैत्रिणींनो, विजय श्रवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बंद गळा ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तर इथे बंद गळ्यासाठी कोणत्या साइजसाठी किती शोल्डर घ्यायचं, किती मुंढा घ्यायचा, गळा रुंदी किती घ्यायची ह्याचा मी सेपरेट चार्ट बनवलेला आहे। तो तुम्ही बघा, त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली असेल। त्यानुसार तुम्ही इथे गळा रुंदी टाकू शकतात। जर तुम्हाला शोल्डर पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही ही गळा रुंदी वाढून घ्यायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे शोल्डर पट्टी तुम्हाला जेवढी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ही ते वाढवू शकतात। असं नाही की त्याच चार्ट प्रमाणे गळा रुंदी घ्यायला पाहिजे। आता इथे सगळ्यात आधी आपल्याला ब्लाउज उंचीचं मार्किंग करावं लागणार आहे। आता इथे हे 15 इंचावर ब्लाउज उंचीचं मार्किंग केलेलं आहे। तयार उंची आहे 14 प्लस 1 इंच मिसळून 15 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि त्या रेषेवर आपल्याला आता शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर आहे 34 साइजसाठी 5.5 इंच आणि मुंढा आहे 6.5 इंच। आता शोल्डर मुंढ्याचं मार्किंग झाल्यानंतर आता इथे चेस्टचं माप टाकायचं आहे। चेस्ट आहे 34, त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच, पण बंद गळ्यामध्ये अर्धा किंवा पाऊण इंच हे लूजिंग घ्यावं लागतं। आता मी इथे अर्धा इंच लूजिंग घेऊन 9 इंचावर इथे मी मार्किंग करत आहे। त्यानंतर इथे पुढे 2 इंच किंवा 1.5 इंच सिलाई मार्जिन घ्यायचं असतं। मी इथे 2 इंच घेतलेलं आहे आणि इकडे तिरकस 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा दाखवल्याप्रमाणे असा मुंढ्याचा आकार इथे द्यायचा आहे। त्यानंतर आता कंबर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7.5 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी आणि नंतर मग पुढे 1.5 किंवा 2 इंच जे काही तुम्ही सिलाई मार्जिन घेत असाल तेवढं हे मार्किंग करून हे पॉइंट असे जोडायचे आहेत। त्यानंतर इथे एक टक्स येत असतो, त्याचंही मार्किंग करायचं आहे। पण इथे आता मी गळा रुंदी किती घेतली ते बघूया। तर इथे मी 3.5 इंच घेतलेले आहे। 34 साइजसाठी चार्टनुसार मी इथे 2.5 इंच लिहिलेले आहे गळा रुंदी चार्टमध्ये, पण मी इथे 3.5 इंच घेत आहे कारण मला शोल्डर पट्टी कमी पाहिजे म्हणून। आणि त्या चार्टनुसार इथे 34 साइजसाठी गळा रुंदी गळा उंची ही 1.5 इंचावर मार्किंग करायचं असतं गळा उंचीचं, पण मी इथे 2 इंचावर मार्किंग करत आहे आणि हा गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। आता इथे तुम्ही फक्त वरती गोल गळा कट करून तुम्ही पाइपिंग करू शकतात आणि पुढे ब्लाउजला हुक घेऊ शकतात, पण इथे मी खाली सुद्धा थोडीशी डिझाइन बनवणार आहे म्हणून वरती जेवढा बॉक्स बनवलेला आहे त्यानुसारच मी इथे मार्किंग करून घेणार आहे। 3.5 इंच गळा रुंदी घेऊन आणि गळा उंची ही 8 इंच घेतलेली आहे। वरचा जो बॉक्स आहे तिथून खाली मोजलेला आहे 8 इंच आणि मग हा असा बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि तिथे आपल्याला मग डिझाईनचा आकार द्यायचा आहे। तुम्ही कुठलाही डिझाईनचा आकार तिथे देऊ शकतात। आता इथे ह्या बॉक्समध्येच आकार द्यायचा आहे। त्यानंतर आता इथे खाली पाठीमागच्या टक्सचं मार्किंग करायचं आहे। त्याच्यासाठी ह्या फिटिंग सिलाईपासून असं निम्मे केलं आणि तिथे मार्किंग केलं। त्यानंतर वरती 5 इंचावर टक्सचं मार्किंग करायचं आहे हे असं, कारण ब्लाउज उंची इथे 14 इंच आहे म्हणून। आणि त्या रेषेच्या आजूबाजूला अर्धा इंचावर मार्किंग करून तिरकस ही अशी रेषा जोडायच्या आहेत दोन्ही। आणि त्यानंतर मग इथे साईडने पाऊण किंवा अर्धा इंच मोजून हे असं तिरकस जोडायचं आहे आणि मग ते कट करायचं आहे। आता बंद गळ्यामध्ये आपल्याला शोल्डर उतार हा घ्यावाच लागतो। मुंढ्याकडील बाजूला इथे 34 साइजसाठी मी 1 इंचावर शोल्डर उतार दिलेला आहे असा तिरकस दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर हा उतार दिल्यानंतर हा मुंढा मोजायचा आहे। तर हा येत आहे 7 इंच, त्याच्यातही अर्धा इंच हे शोल्डर जॉईंटमध्ये गेलं तर हा कमी पडणार आहे। आता हा येत आहे 6.5 इंच, तर 1 इंच कमी पडत आहे म्हणून काय करायचं आहे, कारण ब्लाउजचा मुंढा जो आहे तो बाहीचा मुंढा आहे 7.5 इंच, तर 7.5 इंच येण्यासाठी मी इथे 1 इंच कमी पडत होतं म्हणून मी इथे वरती 1 इंच वाढवून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर मग पुन्हा हा शोल्डर उतार इथे दिलेला आहे 1 इंचावर आणि हे वरती असं तिरकस हे असं जोडून घेतलेलं आहे। ह्याप्रमाणे हे कमी जास्त करायचं असतं। आता बघा अर्धा इंच इथे
सोडून द्यायचं आहे शोल्डर जॉईंटसाठी आणि नंतर हे मोजायचं. तर हे आता बरोबर 7.5 इंच येत आहे आणि बाहीचा मुंडा देखील 7.5 इंच आहे, म्हणून हा सारखाच यायला पाहिजे. त्यानंतर आता हे कट करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे हे असं जसं मार्किंग केलेलं आहे त्यानुसार हे कट करायचं आहे. आता इथे हे असं दाखवल्याप्रमाणे कट करायचं आहे. कोणत्या साईजसाठी किती शोल्डर मुंडा घ्यायचा बंद गळ्यासाठी त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली असणार आहे, तिथे चेक करा. आता इथे हे कट करून घेतलेलं आहे आणि आता हा जो बॉक्स बनवलेला आहे आपण तिथे वेगळी एक डिझाईन बनवायची आहे. सुरुवातीला हा जो वरचा गळा आहे तो वरती आपण अर्धा 1 इंच मुंढा वाढवलेला होता, म्हणून ही जी गळा उंची आहे ती परत कमी करून अर्धा इंचावर वरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हा जो बॉक्स बनवलेला आहे आपण ह्या बॉक्सचं मार्किंग दुसऱ्या बाजूला उमटून घ्यायचं आहे. उमटवण्यासाठी सेंटरमध्ये ही अशी घडी घातली, बरोबर सेंटरमध्ये घडी घालायची आहे दोन्ही काठ व्यवस्थित करून आणि मग वरून ही अशी हाताने थोडीशी थापटी मारली की ते बरोबर इथे उमटतं आणि मग असा बॉक्स इथे बनवून घेतलेला आहे ह्याप्रमाणे. आणि नंतर इथे सेंटर लाईन इथे आखायची आहे. ही अशी गळ्याची सेंटर लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, वरच्या गळ्याचं सुद्धा हे मार्किंग इकडच्या बाजूला आलेलं आहे, ते उमटलेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं आहे इथे दाखवल्याप्रमाणे हे असं. त्यानंतर ही जी सेंटर लाईन आहे, आता खालचा गळा आपला जिथून होता तिथूनही असं निम्मे केलं, वरचा जो गळा आहे तिथेपर्यंतही असं निम्मे केलं त्या बॉक्समध्ये आणि सेंटरमध्ये ही अशी रेषा आखलेली आहे. त्यानंतर त्या रेषेवर त्या बाजूला समोरच्या बाजूला 1.5 इंच आणि इकडच्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. 1.5 किंवा 1 इंचावर हे असं मार्किंग करू शकतात. याच्यामुळे दोन्ही बाजूला ही सारखीच डिझाईन येईल. आता इथे मी मँगो शेपचा शेप देणार आहे. आंब्यासारखा इथे आकार मी देत आहे, म्हणून असा आपल्याला दोन्ही बाजूला बॉक्स बनवून घ्यायची गरज आली. नाहीतर सारखाच आकार राहिला असता तर घडीच्याच बाजूला आपण आकार दिला असता. आता इथे दाखवल्याप्रमाणे हा असा मँगो शेपचा आकार इथे द्यायचा आहे. इथे मी हा असा आंब्यासारखा आकार इथे दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही आकार देऊ शकतात आणि एकसारखाच आकार असला तर घडीच्याच बाजूला कपड्याची घडी घालून तुम्ही आकार देऊ शकतात. पण इथे दोन्ही बाजूला आकार थोडासा बदलणार होता, म्हणून मला हे असं करावं लागलं. नाहीतर नेहमीप्रमाणे ही सुद्धा आकार आपण देऊ शकतो, पण इथे एका बाजूला वेगळा थोडासा पडतो आणि दुसऱ्या बाजूला वेगळा येतो आहे आंब्याचा. म्हणून जर पानाचा आकार द्यायचा राहिला असता तर तुम्ही हे कपड्याची घडी घालून पानाचा आकार देऊ शकले असते. आणि हा वरचा आकार. आता हे मेन फॅब्रिकवर ठेवून कसं शिवायचं तेही बघूया. आता इथे हे मेन फॅब्रिक घेतलेले आहे आणि घडीची बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे आणि त्या घडीच्याच बाजूवर हे अस्तरचं कापड ठेवून घेतलेलं आहे आणि साईडने मेन फॅब्रिक अर्धा इंच जास्त राहील ह्याप्रमाणे इथे कट करून घेतलेलं आहे. हे असं कट करून घेतलं आहे. त्यानंतर ह्या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर हे अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि शिवताना आता काय करायचं आहे, ही जी सेंटर लाईन आहे त्या सेंटर लाईनच्या बाजूला 1 पॉईंटचं मार्जिन ठेवून इथे एक पॉईंट द्यायचा आहे. सेंटर लाईनच्या बाजूला 1 पॉईंटचं मार्जिन राहील ह्यानुसार आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तसंच करायचं आहे इथे सुद्धा. आणि मग जिथे जिथे कॉर्नर येतील तिथे तिथे सुई कपड्यात अडकवायची आणि मग तिथे सुई अडकून फिरवायचा कपडा आणि मग सिलाई घ्यायची. आता इथे जसा आकार आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे. आता इथे सुरुवातीला गोल आकार आहे म्हणून तिथे तशीच घ्यायची आहे सिलाई
नंतर सेंटर लाईनमध्ये आपण एक पॉईंटचं मार्जिन सोडून जो पॉईंट दिलेला होता तिथे सुई कपड्यात अडकवायची इथे, आणि कपडा फिरून पुन्हा आकाराप्रमाणे इथे शिलाई घ्यायची। त्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा तसंच करायचं आहे। जी सेंटर लाईन होती त्या सेंटर लाईनच्या बाजूला एक पॉईंटचं मार्जिन राहील, आणि मग तिथे जो पॉईंट दिलेला होता, एक पॉईंटचं मार्जिन ठेवून जो पॉईंट दिलेला होता तिथे सुई कपड्यात अडकवायची, कपडा फिरवायचा आणि मग वरती जसा आकार आहे त्याप्रमाणे इथे शिलाई घेतलेली आहे। आता हे वरचं कापड जे आहे ते अर्धा इंच पाव इंच मार्जिन ठेवून कट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं, आणि इथून सेंटरमधून हे कट करायचं आहे। कट करताना शिलाईवर येणार नाही याची काळजी घ्या, सेंटरमधून व्यवस्थित कट करा, आणि मध्ये सुद्धा पाव इंच किंवा अर्धा इंच मार्जिन राहील याप्रमाणे इथे हे कापड कट केलेलं आहे। आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे हे असे कट द्यायचे आहेत, ते विसरायचं नाही, त्याच्याशिवाय हे कापड आतल्या बाजूला उलटवता येत नाही म्हणून। आणि इथे व्यवस्थित हे टोक बाहेर काढायचं आहे एखादी टोकदार वस्तू घेऊन हे असं, आणि मग हे अस्तर जे आहे ते खालच्या बाजूला व्यवस्थित उलटून घ्यायचं आहे। आता हे मी व्यवस्थित कापड सेट करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहतात तुम्ही पण लाईक करायला विसरतात, तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा। आता हे व्यवस्थित सेट झाल्यानंतर वरून आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे, इथे ही अशी दाबटीप द्यायची आहे। आता ह्या गळ्याला तुम्ही इथे साईडने टिकली वर्क सुद्धा करू शकतात, किंवा मणी वगैरे अटॅच लावू शकतात, किंवा मण्यांची लेस सुद्धा लावू शकतात, पण मी हे सिंपलच ठेवणार आहे कारण मला बाहीला डिझाईन बनवायची आहे। जर तुम्ही बाहीला डिझाईन करत असाल तर बॅक साईड आहे ब्लाऊजची जी बॅक नेक तो सिंपल ठेवायचा असतो, आणि बॅक नेकला जर डिझाईन करत असाल तर तुम्ही इथे बाही सिंपल ठेवायची, ते खूप छान दिसतं। आता इथे हे साईडचं जे कापड आहे ते कट करायचं, कट करण्याआधी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे, आणि मग साईडचं कापड कट करायचं आहे। इथे सुद्धा खाली जोडून घ्यायचं आहे, पण खालचा जो कापड आहे तो कट करायचा नाही, कारण मी त्याच कापडाची ही अशी वरती पट्टी जॉईन करून घेणार आहे, दुमडून घेणार आहे, म्हणजे इथे मला याच्यामुळे काय होणार, मला वेगळी कंबरपट्टी लावायची गरज येणार नाही। आता हे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर मग एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे, हे असं फक्त खालचं कापड कट नाही करायचा कारण तो वरती फोल्ड करायचा आहे अस्तरच्या बाजूला म्हणून। आता हे इथे ह्या कापडाचे धागे लॉक आहेत वरचे, म्हणून मी साईडने न दुमडता डायरेक्टली ते वरती फोल्ड करून घेणार आहे, त्याच्यानंतर मग टक्स घेणार आहे। आता दाखवल्याप्रमाणे हे असे फोल्ड करायचे आहेत, आणि मग इथे खालच्या बाजूला शिलाई घ्यायची आहे, वरच्या बाजूला नाही घ्यायची कारण वरच्या बाजूला हात शिलाई करायची असते म्हणून। कडेला इथे शिलाई घ्यायची आहे। आता इथे अस्तर आणि ते मेन फॅब्रिक दोन्ही इथे जॉईंट होत आहेत, आणि मग वेगळी कंबरपट्टी लावायची सुद्धा इथे गरज भासत नाही। आता ही पट्टी लावून झाल्यानंतर मग इथे टक्स घ्यायचे आहेत, नेहमीप्रमाणे जसे आपण टक्स घेतो त्याप्रमाणे। इथे मी 5 इंच उंचीचा टक्स हा घेतलेला आहे। ह्या टक्सची उंची तुमची नेक डिझाईन जशी असेल त्यानुसार सुद्धा घेतली तरी चालते। दोन्ही बाजूला इथे मी टक्स घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला लूप्स बनवायचा आहे, दोरीचाच म्हणजे कपड्याचाच लूप्स बनवायचा आहे, आणि साईडने तुम्ही इथे मणी लेस वगैरे लावू शकतात, पण मी सिंपलच ठेवणार आहे। आता हे लूप्स बनवण्यासाठी तिरकस कापडात 1 इंच रुंदीची ही पट्टी कापायची आहे दाखवल्याप्रमाणे, आणि ती ही अशी फोल्ड करून इथे शिलाई घ्यायची आहे। उलट्या बाजूने फोल्ड केलेली आहे,
त्यानंतर मग इथे ही पट्टी दोरी जी आहे ती दोऱ्याच्या मदतीने सुई धाग्याच्या मदतीने उलटून घ्यायची आहे। इथे सुरुवातीला गाठ मारायची दोऱ्याला आणि मग ही सुई उलट्या बाजूने आतमध्ये टाकायची आहे आणि हा संपूर्ण दोरा पुढे आणायचा आहे, सुई आणि दोरा, आणि मग वरचा कपडा असा आपल्याकडे खेचून आतला मधला जो कपडा आहे तो पुढे ढकलायचा आहे। ह्याप्रमाणे ही दोरी तयार करून घ्यायची आहे कपड्याची। याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, कपड्याची दोरी कशी बनवतात गोल, तो तुम्ही बघा, त्याची लिंकसुद्धा कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली असणार आहे। हा असा लूप्स आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आता इथे हा असा अटॅच करून घ्यायचा आहे। आता इथे जर तुम्हाला बटन लावायचं असेल तर तुम्ही एकाच बाजूला हा असा लूप्स बनवून घ्यायचा आहे आणि तो जो लूप्स आहे तो साधारण 1 इंच त्याची लांबी असायला पाहिजे, एवढा तो लूप्स असा बनवायचा आहे 1 इंच लांबीचा, कारण मध्ये 1 इंच गॅप असायला पाहिजे। जर अगदी जवळ घेतलं तर तुम्हाला ते शोल्डरमधून टाईट होईल म्हणून। आता इथे हे असं बटन अटॅच करून ते लूप्समध्ये अडकू शकतात। साधारण इथे 1 इंचचा गॅप असायला पाहिजे बटन जर तुम्ही अटॅच करत असाल तर, म्हणजे 1 इंचचा लूप्स हा पाहिजे आहे। पण मी हा छोटाच लूप्स बनवलेला आहे कारण मला बटन न अटॅच करता हा दुसरा लूप्ससुद्धा म्हणून त्याच्यात मी अटॅच करून घेणार आहे म्हणून। आता इथे मी हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी सांगते की तो साधारण तुमचा हा 1 किंवा 1.5 इंचचा हा लूप्स पाहिजे आहे तयार, बटन जर अडकवायचं असेल तर इथे। पण मी इथे हा दुसरासुद्धा लूप्स असा अडकून मी इथे अटॅच करून घेणार आहे। इथे बटन नाही लावणार आहे कारण हे थोडंसं वेगळं आणि छान दिसतंय म्हणून। साधारण इथे 1 इंचचा गॅप राहील एवढं लक्षात ठेवा। आता इथे ही जी दोरी आहे पहिला जो लूप्स बनवला आहे त्याच्यामध्ये टाकायची ही अशी दाखवल्याप्रमाणे, आणि मग त्याचासुद्धा हा असा लूप्स तयार होतो आणि असा इथे अटॅच करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला मशीनवर शिवता येत नसेल, नवीन असाल तर काय करायचं, सुई धाग्याने आधी जॉईन करून घ्यायचं आहे। अंतर मोजून 1 इंचचा गॅप राहील ह्यानुसार, 1 इंच, पाऊण इंच असा गॅप राहील ह्यानुसार ते आधी सेट करून घ्यायचं आहे सुई धाग्याच्या मदतीने आणि मग ते तुम्ही अटॅच करू शकतात। आता इथे मी हे शिवून घेत आहे। आता हे खूपच छान दिसत आहे आणि थोडंसं वेगळं वाटत आहे, वेगळी पद्धत आहे म्हणून नवीनही दिसतंय ते। बटन लावलं असतं तर नेहमीप्रमाणे दिसलं असतं ते, म्हणून मी इथे 2 लूप्स एकमेकांमध्ये अडकून अटॅच केलेले आहेत। आणि इथे तुम्ही टिकली वर्कसुद्धा करू शकतात किंवा आरी वर्क असतं ते सुद्धा करू शकतात। ही अशी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे, तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। लवकरच मी ह्या ब्लाऊजचा फ्रंट पार्टचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड करणार आहे, म्हणून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉनचं बटन असतं त्याच्यावरही क्लिक करून ठेवा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची सूचना तुम्हाला लगेच मिळेल। तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।